त्याच्यात 1 इंच वाढून 14 घ्यायची हा. आणि घडी 9.5, फिटिंग 7.5 आहे, त्याच्यात 1.5 इंच वाढायचं. घडी टाकून त्याचा बॉक्स तयार करायचा. त्याच्या मापाची जी घडी असेल ती करून घ्यायची. बंद आता फिक्स 2.5चा गळा प्रत्येकाला, 5.5चा मोंडा तब्येतीनुसार. हडकोळे असेल त्याला 5.5, जाड असेल त्याला 6 टाकायचं. 5.5 तिथून पण 5.5 मोंड्याचं मार्किंग. ही गळा तिरकस घ्यायचा 6, झूम करा बरं का दिसन असं. आणि हे 2.5 याचे बॉक्स तयार करायचे. बॉक्स तयार करताना स्टॉप करा. फ्रंट साईडला 1 इंचाचा मोंडा, त्याची मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करताना आकार गोल द्यायचा. ह्या रेषेला लगेच चिटकायचा नाही, शोल्डर ताणत. थोडं अंतर सोडून मोंडा द्यायचा आकार. पुढच्या गळ्याला 1/2 इंच सुटण अशा अंदाजाने गोल आकार करून द्यायचा. आता जे फिटिंगचं माप असेल माझं 2.5, आता 7.5 फिटिंग आहे माझी. त्याच्यानंतर जी फिटिंग असेल त्याच्या निम्म करायचं, 4.25 येते. 4.25 फिटिंगवर खूण करायची. आता चेस्टनुसार अंदाज घ्यायचा आणि त्याचा पॉईंट द्यायचा. आता माझी चेस्ट कमी आहे त्याच्यामुळे मी 1चा पॉईंट देणार. ज्याची जशी चेस्ट त्यानुसार पॉईंट द्यायचा. ह्या फिटिंगच्या पॉईंटवरून वर 2.5 इंचावर खूण करायची. 2.5 इंचापासून वर 1.5 इंचावर खूण करायची. 2 खुणा. हे फिक्स माप आहे, 2.5, 1.5 आणि हे चेस्टनुसार आपला पॉईंट बदलणार. आता ही जी 2.5 इंचावर खूण आपण केली तिथून खाली आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची. ह्या सरळ रेषेच्या नंतर 1.5 इंचावर जे पॉईंट दिला आहे त्यातून आपल्याला हाताने आकार द्यायचा आहे. तो मोंढ्याच्या नीट मधोमध घालायचा. आणि त्याच्यानंतर हे जे 1 पॉईंट आहे 1.5 इंचावर दिलेला आपण 2.5 पासून, त्या पॉईंटपासून खाली आपल्याला ह्याचा आकार देऊन घ्यायचा, प्रिन्स कटचा. हे झालं आपला प्रिन्स कटचा आकार. आता इथं जेवढा आपण पॉईंट वाढवला आहे तेवढंच आपल्याला आपल्या घडीच्या बाहेर पॉईंट वाढावा लागतो. तिथं 1 वाढवला तर इथं पण 1च वाढायचं. आणि इथं आपल्या शिवण्यात जातं म्हणून आपल्याला मोंढ्याच्या बाहेर 1/2 इंच वाढवावं लागतं. तर आपलं हे 1/2 इंच वाढवून त्याला जॉईंट करून द्यायचं. आणि ह्या पॉईंटला जॉईंट स्किलनी करायचं. आता झूम करा. नाही तसंच मोबाईल खाली घ्या. हा आता कट करा.